तर या टास्क फोर्समध्ये कोण कोण आहे तेही आपण एकदा पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर आधी आपण नंदन निलेकणी यांची ही ओळख पाहूया. प्रसिद्ध उद्योगपती आहेत, तंत्रज्ञान तज्ज्ञ आहेत, इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत. 2002 ते 2007 या काळामध्ये ते इन्फोसिसचे CEO होते. भारताच्या डिजिटल क्रांतीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. आधार कार्ड योजनेचे ते जनक आहेत. आधारमुळे भारतीयांना डिजिटल ओळख मिळाली. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAIचे ते पहिले अध्यक्ष आहेत. 2006 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आता टास्क फोर्समध्ये कोण कोण आहेत ते पाहूया. अध्यक्ष आहेत नंदन निलेकणी, त्याचप्रमाणे इस्रोचे अध्यक्ष S सोमनाथ हे सुद्धा आहेत, माजी अध्यक्ष होते सोमनाथ. त्यानंतर IBचे माजी संचालक तपन डेका सुद्धा या टास्क फोर्समध्ये आहेत. V कामकोटी IIT चेन्नईचे संचालक आहेत. अनिता करवाल माजी शिक्षण सचिव आहेत. लॉजिस्टिक्सचे तज्ज्ञ अमृतलाल मीणा या टास्क फोर्समध्ये आहेत. तर या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. आधुनिकता मारून तुम्ही भारताला पुराण किंवा महाभारत काळातल्या शिक्षण पद्धतीत नेलं, याबद्दल तुम्ही आधी देशाची माफी मागायला पाहिजे. ते निलकणीनं आणलं वगैरे सोडून द्या. तुम्ही मुळात या देशामध्ये तंत्रज्ञानाचं युग हे काँग्रेसने आणलं आहे, नेहरूंनी आणलं आहे, ते राजीव गांधीपर्यंत मनमोहन सिंगांपर्यंत मान्य करतो. हे सर्व सुशिक्षित प्रधानमंत्री होते, ज्यांना शिक्षणाविषयी आस्था होती आणि देश आधुनिकीकरणाच्या मार्गावरून जावा आणि एक पिढीनं हे आधुनिकीकरण आत्मसात करावं, त्यासाठी त्याने IIT IIM स्थापन केल्या. तुम्ही काय केलं? गोशाळा काय? तुम्ही मुलांना पकोडे तळायला सांगताय, तुम्ही मुलांना चहा विकायला लावताय, तुम्ही मुलांना गोशाळा स्थापन करून सरकारी अनुदानावर शेण गोळा करायला सांगताय, तुम्ही गोमूत्र गोळा करायला सांगताय. हे कसं काय? याच्यामध्ये आता निलकणी काय करणार आहे? काय करतील? काय करू शकतात? तोपर्यंत मोदी सत्तेवर राहतील का? मोदी सत्तेवर राहत नाही आहेत.